हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण बनवणार आहोत कचोरी. कचोरीचा डो बनवून घेऊया. त्यासाठी काही इन्ग्रेडियंट्स लागत आहेत ते मी सांगते. इथे मी दोन वाटी मैदा घेतला आहे, चवीनुसार मीठ आणि आपल्याला थोडंसं तेल किंवा तुम्ही तूपही घेऊ शकता. 2 वाट्यांसाठी मी अर्ध्या वाटीलाही कमी तेल घेतलं आहे. अनफॉर्च्युनेटली आज माझ्याकडे तूप अवेलेबल नव्हतं. आधी तेलाने पूर्ण तेल मिक्स करून घ्यायचं आणि मग एक सॉफ्ट, खूप सॉफ्टही नाही खूप हार्डही नाही असा डो बनवून घ्यायचा लागेल तेवढ्या पाण्याने. आणि आपण त्या कचोरीसाठी फिलिंग बनवणार आहोत मुगाच्या डाळीची. आधी पटकन डो बनवून त्याला थोडं रेस्ट करायला ठेवूया, मग मी फिलिंगची रेसिपी शेअर करते. तर आपलं तेल कसं परफेक्ट आहे तर ते चेक करण्यासाठी असा गोळा एक प्रेस करून बघा. आपण जे तूप और तेल टाकलं आहे ते एकदम परफेक्ट मेजरमेंटनं आहे. आता मी याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून ते मळून घेते. तर हा आपला डो रेडी आहे. डो थोडासा फ्लेकी दिसतो बिकॉज आपण ते तूप ॲड केलं होतं, त्यासाठी हा डो असा प्रेस करून दाखवतो. एवढा पाहिजे सॉफ्टमध्ये. आणि आता याला मी एक ओला रुमाल लावून त्याला रेस्ट करायला ठेवते. आणि आता आपण फिलिंग बनवूया. त्यासाठी ही मुगाची डाळ मी जी 2 तास आधी भिजवली होती, तर तिला आपण मिक्सरमध्ये जाडं भरडं, म्हणजे त्याच्यामध्ये क्रंचीनेस राहिला पाहिजे. तिला मिक्सरमधून त्या लेवलने बारीक करूया. मी दाखवते बारीक केल्यावरती. ही डाळ फक्त पल्स केली आहे मी, त्यात जाडीवरडी आहे. हे लाल तिखट आपल्याला लागणार आहे फिलिंगसाठी. आपल्याला लाल तिखट, सुंठ पावडर, जिरेपूड, थोडीशी क्रश केलेली बडीशेप, धनेपूड आणि आमचूर पावडर. मी पहिलं तेल टाकते आणि तेलामध्ये आपल्याला हे सगळे जिन्नस ॲड करायचे आणि मग आपण डाळ टाकून ती फ्राय करून घेणार आहोत. तेल टाकलं की लगेच आपण ड्राय मसाले टाकून घेऊयात, कारण तेल गरम झालं तर ते करपू शकतात. ड्राय मसाले खूप लवकर करपतात. थोडी जिरे पावडर जास्त टाकते मी, अँड धनेपूड आणि हे सुंठ आणि आमचूर पावडर थोडं चटपटीतपणा येण्यासाठी. आणि याला आपण चांगलं मिक्स करून घेऊया. आणि यामध्ये चवीनुसार मीठ देखील ॲड करूया. खूप नाही ठेवायचे, ते लगेच करपतात. ही आपली फिलिंग आहे. तर मी जे आपण काल पाणीपुरी करताना जे चिंचेचं पाणी बनवलेलं तेच पाणी कचोरीसाठी यूज करणार आहे. ते बेस्ट आहे कचोरीसाठी. तर हे मी आपल्या ह्याचे डोचे थोडे छोटे छोटे गोळे बनवून ठेवले तुम्हाला दाखवण्यासाठी. 2 मी करून दाखवते तुम्हाला. आणि हे फिलिंगचे पण गोळे करून ठेवले. आपण साठी जी अशी वाटी करतो तशी वाटी आपल्याला हाताने करायची आहे. लाईक अशी, हे असं आपल्याला करून, किंवा तुम्ही पोळपाटावरती लाटूनही करू शकता. तर हे असं बनवून घेतलंय. यामध्ये आपण हे गोळा टाकूया. सेंटरला आपला गोळा हा आपण मोठा ठेवला आहे आणि कडेने थोडासा पातळ केलाय. आणि हे आपण असं बंद करून घेणार आहोत. आणि याला थोडंसं असं आधी हातानेच प्रेस करून घेऊया. मग आपण पोळपाटावरती याला असं लाटून घेऊयात हलक्या हाताने. थोडी जाडच कचोरी ठेवायची. ते कडेकडेनेच लाटतीये मी, खूप हार्ड नाही, हलक्या हातानेच लाटून घेऊया. साईड बाय साईड मी तेलही गरम करायला ठेवलंय. तेल मी गरम करून घेतलंय,
त्यामध्ये ही बघा एवढी अशी खूप पातळ नाही करायची आपल्याला, खूप सारी, पण माझं डोम फारच मोठा झाला, थोडी मोठी झाली आहे कचोरी. बट आपल्याला कचोरी ही हाय फ्लेमवरती नाही करायची आहे, ती लो फ्लेमवरतीच होईल. फारच मोठी झाली, नंतरच्या कचोऱ्या मी थोड्या स्मॉल करते, तुम्हाला दाखवते. कशी मस्त फुगली आहे बघा. त्याला मी आता पलटवून घेते. आता चांगली त्याला खरपूस थोडासा ब्राउनिश कलर येईपर्यंत फ्राय करून घेऊयात. ही थोडी स्मॉल केली आहे मी, तर याची मी तुम्हाला दाखवते कसं तेल टाकायचं. कधीही पुरी तळताना किंवा कचोरी वगैरे तुम्ही या गोष्टी करत असाल तर याला असं साईडने प्रेस करायचं, सो ती फुगते. ही माझी कचोरी कशी टम्म फुगली आहे. वेट, बघा, ठीक आहे. हे असं थोडंसं साईडने प्रेस करून घ्या. आणि लो फ्लेमवरती कचोरी करायची आपल्याला, हाय फ्लेमवरती अजिबात करायची नाही आहे. कचोरीसाठी आपल्याला मिरचीही लागते, सो मी कधीही मिरची फ्राय करताना तिला कट करते, सो ती फुटत नाही. आणि त्याच्यामध्ये मीठ भरून घेते आणि मगच ते तेलामध्ये टाकून फ्राय करून घेते. तर आता आपण मिरची फ्राय करून घेऊया. सो थोडं केअरफुली. ह्या मिरची फ्राय झाल्या आहेत आपल्या, खूप नाही करायच्या, मग ती एक स्पायसीनेस नाही जात. आणि आपण मिरचीमध्ये मीठ भरलेलं, त्यामुळे आपल्याला वरूनही मीठ टाकायची गरज नाही आहे. आता या मी मिरच्या काढून घेते. बघू शकता कचोरी प्लेटिंगसाठी आपण कचोरी हे काल पाणीपुरीसाठी बनवलेले चिंचेचं पाणी की जे घट्ट आहे, आणि शेव आणि मिरची. सर कचोरी कशी खायची, तर हे आपण सेंटरला फोडून याच्यामध्ये तुम्हाला मी जे आपण फिलिंग टाकलेलं तेही दाखवते. हे बघा, ऑसम, खूप छान. यामध्ये चटणी शेव टाकायची आणि ती कचोरी आपण खायची. नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून कळवा. थँक्यू, बाय बाय. आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय.